माझे 25 लाख. अविश शांत हो. पोलिसांना फोन केलाय. आपल्याला फक्त पोलीस स्टेशनला जावं लागेल. आधीची बोली हवी कसा आपण त्याची न्यूज माझ्या चॅनलला पण देऊया. त्याचं फुटेज दाखवू थोडं म्हणजे तो एक्सपोज होईल. इकडे सीमा बोलली कशाला हव्यात उच्यापत्ती. हां पोलीस कंप्लेंट केली म्हणजे रोज चौकशीचा ससेमिरा मागे लागणार. सगळ्या ह्या बाईचा मूर्खपणा आहे. असे 25 लाख काढून देतं का कोणी कोणाला. हां कमवायची अक्कल नाही घालवून बसली आहे सगळं. सीमा वहिनी पुढे आली असं बोलू नका. कुठेही जात नाही आहेत आपले पैसे. सगळे पैसे मिळतील पोलीस सगळे पैसे परत करतील. पण ही वेळ नाही हे सगळं बोलायची. आता आपल्याला फक्त व्यक्तीची काळजी करायची. तिथे ह्या केवढा मोठा धक्का आहे. आजी बोलली इकडे तर काय गरीब बिचारी माझी पोरगी. आधी लग्न जुळत नव्हतं आणि जुळलं ते असं जुळल्या मोडलं. सीमा बोलली त्याला जबाबदार पण हीच आहे ना. तरी ती रडत रडत आत निघून गेली. पिऊ जात आत्याला बघ. थोडं तिकडे राणे सीमाच्या बाजूला उभ्या आहेत. त्या बोलायला लागल्या मरोत मेला असलं श्रीमंताचं स्थळ त्यापेक्षा माझ्या सुमीला मी आपल्यासारख्या सामान्य घरात देईन. ही असली फसवणूक तरी होणार नाही. राणे काकू एवढं तिरकस बोलू नये. आणि कोणाला हौस नसते स्वतःची फसवणूक करून घेण्याची. तुमच्यासमोर मी सगळ्यांसमोर हात जोडते आणि तुमची क्षमा मागते. पण प्लीज तुम्ही जाय. प्लीज निघा. सगळे निघाले. मंदार आला अनुजवळ. ताई आम्ही पण निघतो. तुम्ही काळजी घ्या सगळ्यांनी. खास करून तुझ्या सासूबाई आणि रेवतीला सांभाळ. ऐका ना मंदार ही आईला सांगू नको. तू त्यांनी जी काही धमकी दिली ना कौस्तुभने आईला खूप त्रास होईल. टेन्शन गेलो. दिव्या बोली इकडे माझी किटी पार्टी सोडून उगीच इकडे आली. साखरपुडा राहिला बाजूला नुसतं तमाशाच बघायला मिळाला. जरा गप्प बसशील का तू. हा आईच्या घरच्यांवर काय वेळ आली आणि तू काय बडबड करत बसलीस इथे. हा मंदार 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 घ्या.